दरम्यान पंतप्रधान मोदी नेहरूंच्या कामाचा विक्रम मोडू शकत नाही अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग यांची कामं जनतेला लक्षात आहेत। पंडित नेहरूंनी कोणताही विरोधी पक्ष फोडला नाही। खरं तर एक तप झाल्यानंतर मोदींनी केदारनाथच्या गुफेमध्ये जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे असा टोलाही राऊतांनी लगावलाय। 15 वर्षांमध्ये 12 वर्षांमध्ये देशाचे 12 वाजलेले आहेत अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। पंडित नेहरूंनी कोणत्याही विरोधी पक्ष अशा पद्धतीने फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शाह फोडत आहेत। पण हे आमच्या विरुद्ध बोलत आहेत म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही। खरं म्हणजे हे एक तप झाल्यावर मोदींनी केदारनाथच्या गुफेत जाऊन 12 वर्षाचं आत्मचिंतन केलं पाहिजे त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह। आणि मग 12 वर्षात आपण काय करू शकलो याचा लेखाजोखा एका पत्रकार परिषदेत त्यांनी सादर केला पाहिजे। नाही, ते बरोबरी काळाची करतील, पण नेहरूंची बरोबरी थोडी होणार। नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आलेला आणि आज तर देशाची परिस्थिती पाहिली, सगळं असतानाही देश कशा संकटात आहे, कशा पद्धतीनं या देशातील जनता हैराण आहे, हे म्हणून मला वाटतं की हे 12 वर्ष पूर्ण झाले, पण देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे।